वेलकम टू ऑल. आत्तापर्यंत आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन हे चॅप्टर नंबर 3 मॅथ्स पार्ट 1 हे पूर्णपणे पाहिलेलं आहे. त्याच्यातला प्रॉब्लेम सेट 3 याच्यातलं एक्झाम्पल नंबर 11 हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण 12व आणि 13व एक्झाम्पल पाहणार आहे. अतिशय सोपी उदाहरणं आहेत, पण ही परीक्षेला टाकली जातात. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा अर्थच कळत नाही आणि त्यामुळं त्यांना ते अवघड वाटतं. तर नीट अर्थ समजून घ्या, कसं सोडवायचं आहे ते समजून घ्या. सोडवल्यानंतर तुम्ही पाहिल्यानंतर समजल्यानंतर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा, कशातही न पाहता तुम्हाला ते जमून जाईल. पहा, एक्झाम्पल नंबर 12. एक्झाम्पल असं आहे, इफ द सम ऑफ फर्स्ट p terms of an AP is equal to sum of first q terms, then show that sum of p plus q terms of AP is 0. Sum of first p terms of an AP is equal to sum of first q terms of that AP. Sum is denoted by S and sum of p terms, that is SP, is equal to SQ. If sum of first p terms of an AP is equal to sum of first q terms of that AP, then show that sum of first p plus q terms of its is equal to 0. This we have to show. We have given this. If we transfer SQ from that side to this side, we get SP minus SQ is equal to 0. हे आपण इकडे आणलं, 0 झालं, प्लसचं मायनस झालं. SP, आता आपल्याला SP हे SNच्या फॉर्म्युल्यावरून लिहायचं आहे. तर SNचा फॉर्म्युला काय? SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a इन प्लस n-1 इंटू d. आता एनच्या जागी फक्त p ठेवायचं आहे. तसंच SQ लिहिताना एनच्या जागी Q ठेवायचं आहे. हे कसं होईल पहा, p/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस p-1 इंटू d. दिस व्हॅल्यू ऑफ SP मायनस q/2 इंटू ब्रॅकेट 2a plus p-1 into d. This value of SQ is equal to 0. समजलं पहा. एनच्या ऐवजी फक्त इथं p ठेवलं SP ची किंमत टाकताना, आणि इथं SQ ची किंमत टाकताना एनच्या ऐवजी q ठेवलं. तोच फॉर्म्युला आहे SN साठी जो वापरला जातो. आता जर आपण इथं डिवाइड बाय 2 आहे, इथं 2 आहे, 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल होईल. म्हणजे हे असं होईल, p इंटू ब्रॅकेट हे 2a प्लस, आता याने याला मल्टिप्लाय करू, pd मायनस d मायनस q इंटू ब्रॅकेट 2a प्लस qd, सॉरी इथं p नाही, qd मायनस d इज इक्वल टू 0. पहा, इथं आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, इथं 2 कॅन्सल, इथं 2 कॅन्सल, आणि इथं 2 ने मल्टिप्लाय केलं 0च येणार आहे. आणि इथं आपण d ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, इथं d ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आता आपण या p ने याला मल्टिप्लाय करू, p इंटू 2a
2AP plus P into PD, that is P square D minus PD. आता है माइनस क्यू न मल्टीप्लाई कर, माइनस 2AQ माइनस इंटू प्लस माइनस क्यू स्क्वेअर डी माइनस इंटू माइनस प्लस क्यू डी इज इक्वल टू 0. आता आपण ए असलेल्या टर्म शेजारी शेजारी लिहायच्या आणि हे पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर असलेल्या म्हणजे या टर्म जवळजवळ लिहायच्या आणि ह्या दोन्ही जवळ लिहायच्या. म्हणजे असं लिहायचं 2AP minus 2AQ plus P square D minus Q square D then minus PD plus QD is equal to 0. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. आता या दोन टर्म मधून कॉमन काढायचे आहे, या दोन टर्म मधून कॉमन काढायचं, या दोन टर्म मधून कॉमन काढायचं. तर याच्यातून काय कॉमन निघेल तर 2A कॉमन निघेल. 2A इंटू ब्रॅकेट P मायनस क्यू. इथं काय कॉमन D कॉमन, तर D इंटू ब्रॅकेट P स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर मायनस इथं डी कॉमन, मायनस कॉमन काढल्यामुळे हे मायनसचं प्लस होईल, तर काही प्लस पी आणि हे मायनस क्यू होईल इज इक्वल टू 0. आता पहा इथं पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर याचे फॅक्टर पडतात. तर काय फॅक्टर पडतात 2A हे तसंच राहील 2A इंटू ब्रॅकेट पी मायनस क्यू प्लस हे डी मी नंतर लिहितो, याचे फॅक्टर अगोदर लिहितो P प्लस क्यू इंटू P मायनस क्यू इंटू डी मायनस हे अगोदर ब्रॅकेट लिहितो मी P मायनस क्यू इंटू डी इज इक्वल टू 0. पहा फक्त इथे याचे फॅक्टर पाडले P प्लस क्यू इंटू P मायनस क्यू, हे डी इथे लिहिले, याचे डी शेवटी लिहिले, बाकी सर्व सर. आता पहा या ज्या तीन टर्म्स आहेत 1 2 आणि हे 3, तर याच्यामध्ये P मायनस क्यू इथं आहे, हा फॅक्टर इथं आहे, हा फॅक्टर इथं आहे, तो आपण कॉमन काढूया. तर कॉमन काढल्यानंतर काय होईल पहा आता P मायनस क्यू कॉमन, P मायनस क्यू इंटू ब्रॅकेट. आता काय राहिलं इथं राहिलं 2A, आता हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतो 2A प्लस हे राहिलं P प्लस क्यू इंटू डी मायनस डी ब्रॅकेट कंप्लीट. हे ब्रॅकेटमध्ये राहिले, हे P मायनस क्यू कॉमन आहे 2A राहिलं, इथं P मायनस क्यू कॉमन आहे P प्लस क्यू इंटू डी हे राहिलं आणि इथं P मायनस क्यू कॉमन आहे मायनस डी राहिलं इज इक्वल टू 0. आता या दोन्हीतून पुन्हा आपण डी कॉमन काढू शकतोय, तर हे असं होईल P मायनस क्यू इंटू ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट 2A प्लस यातनं मी डी कॉमन काढणार आहे, म्हणजे काय राहिलं ब्रॅकेटमध्ये P प्लस क्यू आणि इथं काय राहिलं -1 आणि डी कॉमन आहे ते शेवटी लिहितो इज इक्वल टू 0. अशी हा ब्रॅकेट P मायनस क्यू आणि हा ब्रॅकेट यांची काय आहे मल्टिप्लिकेशन आहे आणि ही मल्टिप्लिकेशन किती आहे 0 आहे. अँड वी हॅव गिवन P इज नॉट इक्वल टू क्यू. P हे क्यू बरोबर नसेल तर P मायनस क्यू हे 0 असू शकेल का, तर नाही. P is different, Q is different, so P minus Q is not equal to 0. So this bracket will not be 0. So this bracket is equal to 0. Otherwise multiplication not be 0. म्हणजे या दोन्हीची मल्टिप्लिकेशन जर 0 यायची असेल तर हे 0 असलं पाहिजे किंवा हे तरी 0 असले पाहिजे. आता हे आपल्याला ठामपणे सांगता येते की P आणि Q हे सारखं नसल्यामुळं
पीचं आणि क्यूचं डिफरन्स 0 येऊ शकत नाही. म्हणजे हे तर कधीच 0 नाही. 0 कोणतं आहे? हे आहे. म्हणजे काय? देअरफॉर 2a प्लस p प्लस q मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. आता याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता हे जर समजलं असेल तर आपल्याला कशाची किंमत काढायची? एस ऑफ पी प्लस क्यू. हे पी प्लस क्यू या टर्मची सम काढायची. तो एस पी प्लस क्यू फॉर्म्युलाप्रमाणे काय होईल? एनच्या ऐवजी पी प्लस क्यू टाकायचे. मग पी प्लस क्यू अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस एनच्या ऐवजी पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. Sn is equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into d. n च्या ऐवजी आपण p plus q सबस्टिट्यूट केले. परंतु आपल्याला या ब्रॅकेटची व्हॅल्यू या इक्वेशनवरून काय माहिती आहे? 0 आहे. म्हणजेच एस पी प्लस क्यू इज इक्वल टू पी प्लस क्यू अपॉन 2 इंटू 0. 0 into anything, that is 0. So SP plus Q is equal to 0. That means sum of first P plus Q terms is equal to 0. Hence the proof. Very easy. मला वाटतं हे लक्षात आलं असेल. Sum of first P terms of an AP is equal to sum of first Q terms. Then show that sum of its first P plus Q terms is 0. हे 2-3 वेळा सोडवा, समजून घ्या आणि मग नंतर तुम्हाला ते सोडवता येईल. याची प्रॅक्टिस करा. तर दुसरं उदाहरण त्याच टाईपचं आहे. 13वं उदाहरण पुस्तकातलं. ते असं आहे. इफ m times the mth term, if the m times the mth term of an AP is equal to n times nth term, then show that the m plus nth term of an AP is 0. If m times म्हणजे m पट कोणाची? ऑफ mth term. mth term is denoted by tm. So m into tm, m times mth term means m into tm. tm means mth term is equal to n times nth term. Then we have to show m plus nth term of an AP is 0. That means we have to show Tm plus n is equal to 0. If m times the mth term of an AP is equal to n times nth term, then show that the m plus nth term of the AP is 0. आणि लक्षात काय दिले ते? m times mth term, that means m into tm, is equal to n times nth term, that is n into tn. We know the formula for tn, so that is nth term, a plus n minus 1 into d. So like that, this can be written. First transfer this to this side, we get m into tm minus n into tn is equal to 0. So m into bracket tm means a plus m minus 1 into d. Write in square bracket. This value of this m into tm means a plus m minus 1 into d minus n into bracket a plus n minus 1 into d is equal to 0.
आता मग सारखंच करायचं आपल्याला, याचं मल्टिप्लिकेशन करायचे. मग एम याने याला मल्टिप्लाय करायचं, परत याने मल्टिप्लाय करायचं. पहा एम ए, अगोदर आपण आतलीच मल्टिप्लिकेशन करू. एम इंटू ब्रॅकेट ए प्लस एम डी मायनस डी ब्रॅकेट कंप्लीट मायनस एन इंटू ब्रॅकेट ए प्लस एन डी मायनस डी इज इक्वल टू 0. या ब्रॅकेटला डी न मल्टिप्लाय केलं हे आलं, या ब्रॅकेटला डी न मल्टिप्लाय केलं हे आलं. आता आपण या एमने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. काय होईल? एम ए प्लस एम स्क्वेअर डी मायनस एम डी मायनस एन इंटू ए मायनस एन ए मायनस इंटू प्लस मायनस एन इंटू एन स्क्वेअर डी मायनस इंटू मायनस प्लस एन इंटू डी एन डी इज इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन करताना जरा काळजी घ्या, साईन वगैरे चुकायचं नाही. आता काय करायचं आहे, एम ए म्हणजे ए असलेल्या टर्म शेजारी लिहायच्या, ह्या स्क्वेअरच्या टर्म शेजारी लिहायच्या, आणि स्क्वेअर नसलेल्या पण डी असलेले शेजारी लिहायचे. पहा एम ए मायनस एन ए प्लस एम स्क्वेअर डी मायनस एन स्क्वेअर डी मायनस एम डी प्लस एन डी इज इक्वल टू 0. पहा या शेजारी का लिहिल्या, तर त्याच्यातून आपल्याला कॉमन काढायचे. या दोन्हीतून कॉमन काढा, या दोन टर्ममधून कॉमन काढा, या दोन टर्ममधून कॉमन काढा. याच्यातून काय कॉमन? ए कॉमन. सो ए इंटू ब्रॅकेट एम मायनस एन प्लस इथं काय कॉमन? डी कॉमन. ब्रॅकेटमध्ये काय राहील? एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. इथं काय कॉमन? मायनस डी कॉमन. इथं मायनस आहे, मायनस कॉमन काढा. मायनस कॉमन काढल्यामुळे हे झालं प्लस एम राहिले इथं, आणि हे झालं मायनस, आणि इथं एन राहिलं डी कॉमन इज इक्वल टू 0. आता हे एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअरचे फॅक्टर पडतात. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर ए प्लस बी इंटू ए मायनस बी, लाईक दॅट. याचे फॅक्टर काय येतील? एम प्लस एन इंटू एम मायनस एन. सो ए इंटू ब्रॅकेट एम मायनस एन प्लस डी इंटू ब्रॅकेट एम प्लस एन इंटू एम मायनस एन मायनस डी इंटू ब्रॅकेट एम मायनस एन. पहा या स्टेपला आपण फक्त याचे फॅक्टर लिहिले, बाकी सगळं तसं लिहिले. आता पहा इथं एम मायनस एन आहे, इथं एम मायनस एन आहे, इथं एम मायनस एन आहे. या तिन्हीमधून एम मायनस एन हा फॅक्टर कॉमन काढायचा आहे. सो एम मायनस एन इंटू ब्रॅकेट इथं राहिलं ए प्लस हे राहिलं एम प्लस एन इंटू डी. हे डी इंटू हे असं लिहिता येतं, मायनस हे कॉमन आहे म्हणजे मायनस डी राहील इज इक्वल टू 0. दाबा हे एम मायनस एन असं लिहिलं, आणि इंटू ब्रॅकेट ए प्लस या दोन्हीतून परत डी कॉमन काढायचे आपल्याला, आणि ते शेवट लिहितोय मी. ब्रॅकेटमध्ये काय राहील? एम प्लस एन, आणि इथे राहील मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. आता एम मायनस एन इंटू दिस ब्रॅकेट इज इक्वल टू 0. Multiplication of these two brackets is 0. That means any one, either this bracket is 0 or this bracket is 0, or both are 0. But we know that mth term and nth term that are different. M is different from n. That is m and n are not same. So m is not equal to n. Therefore m minus n is not equal to 0. Means this bracket is not 0. Therefore this bracket must be 0. आता हा जर ब्रॅकेट 0 असेल तर आपल्याला व्हॅल्यू मिळाली. पहा a, this bracket a plus m plus n minus 1 into d is equal to 0. Let this is equation number 1. आपल्याला व्हॅल्यू काढायची याची,
हे 0 दाखवायचे आहे. म्हणजे याची व्हॅल्यू म्हणजेच काय, टी एम प्लस एन, हे टी एनच्या फॉर्म्युल्यामुळे कसं लिहिता येईल, टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. म्हणजे एनच्याच ऐवजी आपल्याला एम प्लस एन लिहायचं आहे. ए प्लस एम प्लस एन मायनस वन इंटू डी. दिस मीन दिस, but value of this is 0. Therefore, Tm plus n is equal to 0. That means m plus nth term of an AP is 0. Very easy. If you solve like this, then it is very easy. हे तुम्ही समजून घ्या, पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा आणि समजल्यानंतर न पाहता ते लिहून काढा. आजच ते करायचं आहे. नाहीतर आज व्हिडिओ पाहिला आहे, बघू उद्या, बघू परवा असं म्हटलं तर तुम्हाला ते येणार नाही, विसरून जाईल. आणि जर समजा एखाद्याला आज प्रयत्न करून लिहिता आलं, त्याने 4-5 दिवसांनी परत असं एक उदाहरण सेपरेट, मी ठराविक उदाहरणच घेतलेली आहेत ज्याला की स्टार आहे प्रॉब्लेम सेट 3 मधली. मात्र प्रॅक्टिस सेटमधली सगळी उदाहरणं मी सोडून दिले. इथं हे चॅप्टर संपलेलं आहे असं मी गृहीत धरतो, कारण का काही उदाहरणं तुमच्यासाठी सोडवण्यासाठी दिलेली आहेत. ती जर तुम्ही सोडवली तर ते चॅप्टर पूर्ण झालं तुमचं. आता सध्या शिकवायचं हे चॅप्टर संपलेलं आहे. तुम्ही प्रॅक्टिस करायची. काही शंका असेल तर माझ्याशी संपर्क साधायचा आहे. बरेच जण सुरुवातीला उदाहरणं सोडून दाखवत होती, पण आत्ता सध्या ती दाखवत नाहीत. याचा अर्थ ते करत नाहीत का पाहत नाहीत असं काही समजत नाही. त्यामुळं मी याची एक परीक्षा घेणार आहे आणि ते परीक्षेचे पेपर तुम्ही लिहायचे आहेत घरी बसूनच. त्यामुळं तुम्ही अभ्यास चालू ठेवायचा आहे. आता आपल्या पार्ट 1चे 3 चॅप्टर झाले. आता पार्ट 2चे 2 चॅप्टर अगोदरच घेतलेले आहेत. आता 3रं चॅप्टर आपण सुरू करणार आहोत. ते याच्यानंतरचा व्हिडिओ असेल आणि तो तुम्हाला सोमवारी तुमच्या ग्रुपवर मिळेल. ठीक आहे. थँक्यू.